वडार समाजा जागा हो आणि उपोषणाचा धागा हो। पुरातन काळातील वास्तुशिल्पकला, स्तंभलेखन, अनेक वेगवेगळ्या मंदिरांची गाभारे, हेमाडपंथी बांधकाम, वेगवेगळे पिलर्स, त्यावरती कलाकुसरी, वास्तुशिल्पकलेतील सगळ्यात महत्त्वाची जात म्हणजे वडार समाज। वडार समाज मोठमोठाली धोंडे आणून त्यावरती मोठ्या प्रमाणावर कौशल्याने वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या, लेण्या तसेच वेगवेगळ्या स्वरूपातली चित्रे तयार करण्याचे काम करत असत। त्यामुळे तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये त्यांच्या कारागिरीला मोठ्या प्रमाणावर गौरवाचे स्थान होते। याचाच दाखला म्हणजे आजतागायत वेगवेगळ्या स्तूप, लेण्या, मंदिरं, गड किल्ले जे शाबूत आहेत, हे त्यांनी केलेल्या कष्टाचा जणू पुरावाच आहे। पण असा समृद्ध असलेला समाज आज मात्र फार दुरावलाय, एकटा पडलाय व प्रत्येक जण आपापली एकटी वाट करून चालतोय। डॉक्टर रापतवार सारखा व्यक्ती रॉयल्टीसाठी खडी फोडो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधतोय। डॉक्टर श्रीकांत सारखा व्यक्ती आपल्या बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या समाजातील लोकांसाठी सातत्याने प्रशासनाकडे लेखनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। धोत्रे सरांसारखा व्यक्ती सरकारला महामेळाव्याच्या निमित्तानं निमंत्रण देऊन आपल्या समाजातील लोकांच्या मागण्यांचं निवेदन देऊन त्यावरती तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी ते प्रयत्न करतायत। मात्र याउपर हे सरकार केवळ त्यांना आश्वासनावर बोळवण करून त्या मागण्या तशाच कायम ठेवतायत। या सगळ्या बाबी विचारात घेऊन या समाजातील नवतरुण ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी समाजातील पहिला आमरण उपोषण करण्याचा मान मिळवत अनेक आपल्या समाजासाठी लागणाऱ्या मागण्या त्या घेऊन ते उपोषणाला बसले आहेत। त्यासाठी त्यांना समाजातील वेगवेगळ्या संघटनांनी साथ देत आंदोलनाला पाठिंबा दिला। वडार समाजाला न्याय मिळालाच पाहिजे उपोषण सुरू केलेलं आहे। त्या संदर्भात आज उपोषण स्थळी भेट द्यायला आलो असता आतापर्यंत शासनानं कसलीच दखल घेतली नसल्याचं कळलं। म्हणून या ठिकाणी उपनिवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी माननीय नेटके साहेब यांना आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना जाब विचारायला आलो। वास्तविक पाहता या महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मानकं मानले गेलेले, गणकं मानले गेलेले मोठमोठाले रस्ते, उंच उंच धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती आणि पर्यटनाचे गड किल्ले बांधणारा हा वडार समाज आतापर्यंत शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या नजरेतून दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित राहिलेला आहे। त्या समाजाच्या मागण्या घेऊन कुठेतरी एक आमचा अभ्यासू तरुण ॲडव्होकेट तुकाराम माने हे उपोषणाला बसलेले असताना तीन जात नाही याचा आम्ही निषेध करतो। प्रमुख मागणी काय आहे नेमकी तुमची? आमची प्रमुख मागणी ही आहे की वडार समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एसटीचं। त्याचबरोबर वडार समाजासाठी जे 2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 2-3 वेळा उपमुख्यमंत्री आताचे आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची घोषणा केली, 100 कोटीचा निधी जाहीर केला, पण त्यातली कसलीच तरतूद केलेली नाही, 1 रुपयाची उपलब्धी दिलेली नाही। त्यासह वडार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला 100 विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालू केलं पाहिजे। त्यानंतर आमचे जे वडार समाजाचे मजूर संस्था आहेत त्या संस्थांना 10% राखीव कामं मिळाली पाहिजेत असं एक GR असताना सुद्धा आजपर्यंत शासनाकडून वडार समाजाच्या मजूर संस्थांना कामं मिळत नाहीत। पुढचा अजेंडा काय तुमचा नेमका? याच्या पुढचा अजेंडा काय? यापुढे जर समजा या उपोषणाची दखल घेतली नाही, शासन स्तरावर राज्य पातळीवर दखल जर घेतली गेली नाही तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन वडार समाजाला लातूरला जमा करण्यात येईल। दरम्यान आपल्या समाजाला न्याय मिळेपर्यंत आपण हे उपोषण चालू ठेवणार असल्याचं ॲडव्होकेट माने यांनी सांगितलंय। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण माझा जो वडार समाज आहे तो राजकीय नेतृत्वापासून, शासनाच्या योग्य योजनांपासून, शैक्षणिक धोरणांपासून वंचितच राहिलेला आहे। माझ्या वडार समाजाची आज काय अवस्था आहे हे कुठल्याच राजकारण्यापासून लपून नाही।
पण केवळ मेजॉरिटीने आणि मतांनी कमी आहेत म्हणून आम्हाला फक्त गृहीत धरलं जातं. समाजातील कुठल्या तरी राजकीय दावणीला बांधलेल्या पुढाऱ्यांनी हाताशी धरून त्यांना आमिष दाखवून समाजाला वेड्यात काढून पाठीशी घेतलं जातं. पण समाज सुधरेल कसा याच्यासाठी राजकीय लेवलला शासन स्तरावर काहीच केलं जात नाही. म्हणून माझ्या काही मुख्य मागण्या आहेत, जे की आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. त्याच्या माध्यमातून समाजाला आर्थिक लाभ लवकरात लवकर तात्काळ देण्यात यावी, त्याची अंमलबजावणी करून त्याच्यानंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोगामार्फत जे केंद्र शासनाला शिफारस केलेली आहे, वडार समाजाला स्वतंत्र आजच्या परिस्थितीचा विचार करून स्वतंत्र 9% आरक्षण त्यांना द्यावं. परत इदाते कमिशन म्हणते की राजकीय वेगळं आरक्षण देण्यात यावं वडार समाजाला. त्याच्यानंतर माझ्या समाजातील मजूर सोसायट्यांना प्राधान्यानं जास्तीत जास्त कामं दिली तर समाजाला रोजगार मिळेल. आणि माझ्या समाजातील जे तरुण सध्या शिक्षणापासून जे धडपड करत आहेत शिक्षणासाठी, त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांचं स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावं. आणि तसेच नॉन क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी. जात प्रमाणपत्रासाठीचं जे 1961चा पुरावा मागितला जातो, 78 वर्षानंतर जर समजा माझ्या समाजाचा पुरावाच तुम्हाला सापडला नाही तर तुम्ही राज्यकारभार कसं करताय? 78 वर्ष कशी काय केलं मग तुम्ही? ते तुम्ही लवकरात लवकर शासनाने ना ते रद्द करण्यात यावं. अजून किती पिढ्यानपिढ्या आम्ही हेच काम करत बसावं. त्याच्यानंतर पुढचा तुमचा अजेंडा काय राहणार आहे? म्हणजे पुढचा अजेंडा असा आहे की हे जे गलिच्छ राजकारणामुळे माझ्या समाजाला वेगवेगळ्या राजकीय गटातटामध्ये विभागून ठेवून जे घाणेरडं राजकारण करून समाजाला एकत्र येऊ दिलं जात नाही ना, ते बंद करून मला संपूर्ण समाजाला एकच आवाज द्यायचा आहे आणि संपूर्ण समाजाला एकत्रित बांधून ठेवून एक संघ निर्माण करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही आमची दिशा, विकासाभिमुख दिशा आम्ही ठरवू. समाजाला आणि जातीला विश्वासात घेऊन विचार विनिमय करून, जातीला वेगळं ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही आहे. जातीला एकत्रित करून, जातीशी विचार विनिमय करून. अच्छा, तुमची लढाई ही म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आहे? येणाऱ्या पिढीसाठी आहे, बिलकुल. बस माझ्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. दरम्यान या उपोषणाला अनेक संघटनांचा पाठिंबा पाहता हे उपोषण येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उभा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही एक वडार समाजाची मोठी चळवळ म्हणून एक इतिहास घडवेल असं दिसतं, हे मात्र नक्की. कॅमेरामॅन के गजाननसह प्राध्यापक विशाल लामतोरे, DTV महाराष्ट्रासाठी लातूर.